समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत व पंचायत समिती हिंगणाच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी या कार्यक्रमाचे हिंगणा येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल येथे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले। आज हिंगणा तालुक्यामध्ये समाज कल्याण विभागाचं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यामध्ये नागरिकाचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळत आहे। समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती त्या ठिकाणी असणाऱ्या टेबल निहाय सर्वांना नागरिकांना योग्यरित्या माहिती दिली जात आहे आणि त्या माहिती दिल्यानंतर नागरिक प्रचंड प्रतिसादाने एसटी विजय NTSC या कॅटेगरीचे सर्व लोक त्या ठिकाणी फॉर्म भरत आहे आणि त्यांना त्या माहितीचा लाभ निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचा लाभ त्यांना होणार आहे। या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत जरी हे शिबिर असलं तरी जिल्हा परिषद नागपूरमध्ये जे विभाग, शिक्षण विभाग असो, आरोग्य विभाग असो, समाज कल्याण विभाग असो, महिला बाल कल्याण विभाग असो, सगळ्या विभागांची माहिती या शिबिराच्या माध्यमातून, या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहे। या शिबिराच्या माध्यमातून माझ्या जनतेला आव्हान आहे की या शिबिरामध्ये येऊन जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरामध्ये दिलेल्या जाणाऱ्या माहितीचा लाभ घ्यावा। सोबतच येणाऱ्या दिवशीमध्ये निश्चितच त्यांनी त्या पद्धतीने त्या फॉर्म भरून लाभ घ्यावा। आम्ही या मेळाव्याचं शिबिराचं आयोजन सावनेर तालुक्यापासून याचा शुभारंभ केला होता। त्यानंतर रामटेक आणि काटोल आणि आज हिंगणा तालुक्यामध्ये शिबिराचं आयोजन आहे आणि उद्याला म्हणजे 26 तारखेला याचं आयोजन कामठी तालुक्यामध्ये होणार, कामठी विधानसभेमध्ये होणार आहे। तर याच्या माध्यमातून मी कामठी विधानसभेतील SC ST विजय NT या सर्व मागासवर्गीय लोकांना आव्हान करेल की जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा। मागासवर्गीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धीकरिता या मेळाव्याचा उद्देश होता। तसेच लाभार्थी दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले। या प्रसंगी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोरशलवार इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 ला हिंगणा येथे जिल्हा परिषदच्या योजनाची वारी ग्रामीण जनतेच्या दारी हा उपक्रम समाज कल्याण विभागामार्फत या ठिकाणी राबवण्यात आला आणि या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा, त्या मेळाव्याचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला। या मेळाव्याला ग्रामीण भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण जनतेमध्ये जी काही मागासवर्गीय SC ST बांधव आहेत आमचे, या बांधवांना त्यांच्या राहणीमानात आर्थिक लाभ कसा देता येईल याचा एक विकासाचा आम्ही एक प्रयत्न करत आहोत। सामाजिक माध्यमातून तो प्रयत्न करत आहोत आम्ही आणि येणाऱ्या 26 तारखेला सुद्धा कामठी येथे या माझ्या समाज कल्याण विभागामार्फत मेळाव्याचे आयोजन केले आहे। मी कामठी विधानसभेतील SC ST विजय NT बांधवांना, भगिनींना विनंती करतो की त्यांनी या मेळाव्यात येऊन जास्तीत जास्त योजनांचा लाभ कसा घेता येईल किंवा आपल्या सहकार्यांना कसं सांगता येईल याकरिता तिथे उपस्थिती दर्शवावी ही माझी समाज कल्याण सभापती म्हणून एक नम्र विनंती करतो।